नमस्कार. सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला ओले काजूगर घालून मटार याची मिक्स अशी उसळ शेअर करणार आहे. आमच्याकडे कोकणात ही अशी या पद्धतीने नेहमी बनवली जाणारी ओल्या काजूगरची उसळ. तर हे काजू फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतात आणि कोण पाहुणे आले का ते भेट देतात. तर माझ्याकडे माझी बहीण आलेली ना, तर माझ्या बहिणीने मला हे ओले काजूगर दिलेले. ते मी गरम पाण्यात भिजत घातले. 2-3 वेळा गरम पाण्यानेच धुवायचेत आणि चांगले 1 तास आधी भिजत घालायचेत, कारण आपण ते फ्रीजमध्ये ठेवलेले होते. आता हे मी ओले काजूगर घेतलेत. त्याच्याबरोबरच मी इथे हिरवे वाटाणेसुद्धा ह्याच्यात वापरणार आहे उसळीमध्ये. थोडासा फ्लॉवर, बटाटा आणि हे सगळं साहित्य आपण नंतर बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये मी वाटण घालणार आहे. तर वाटण घालण्यासाठी आपल्याला इथे हे हिरवं वाटण करून घ्यायचे. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालायचे आहेत. कढई गरम करत ठेवली आहे. त्याच्यात मी तेल घालून घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यात अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालून फोडणी करणार आहोत. त्या फोडणीमध्ये हिंग मी नंतर घालणार आहे. 10-15 कढीपत्त्याची पानं घातली आहेत. चांगली फोडणी लालसर झाली की आपण त्याच्यात पुढचं साहित्य घालायचं आहे. तर इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. ते घालून मी चांगले परतून घेणार आहे. तर इथे तुम्ही फोडणीतसुद्धा मिरची वापरू शकता, पण मी वाटणामध्ये मिरची घातलेली आहे. तर आता आपण कांदा थोडा लालसर करून घेऊया. तर कांदा आपल्याला साधारण असा मऊ झाला ना की त्याच्यात अगदी अर्धा चमचा किंवा त्याच्यापेक्षा कमी मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा आपला आणखीन मऊ होईल. तर इथे मी मीठ घातलेलं आहे. बाकीचं मीठ आपल्याला नंतर वापरायचं आहे. कांदा चांगला ढवळून घेतलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, तर याच्यातनं आपण हा फ्लॉवर घालून घ्यायचा आहे, कारण फ्लॉवर आपण आधी उकडून नाही घेतलेला आहे. त्यामुळे हा मिठाच्या पाण्यात मी ठेवलेला स्वच्छ धुवून तो आता मी घालून घ्यायचा आहे आणि बटाटा आपल्याला नंतर घालायचा आहे. फ्लॉवरला अगदी पुन्हा 2-3 मिनटं परतवून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडा वेळ हे शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून. तर आता आपण फ्लॉवर ढवळून घेतला आहे. झाकणावर पाणी ठेवून आपण अगदी 4-5 मिनटं हे शिजू द्यायचं आहे फ्लॉवर आणि मग बघायचं आहे. तर आता आपण झाकण काढून घेतलं आहे. पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यात पुढचं साहित्य घालायचं आहे. तर पुढचं साहित्य म्हणजे आपण याच्यात आता हे हिरवे वाटाणे घालून घेणार आहोत. वाटाणे सोलून चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला घालून चांगले 2-4 मिनटं परतवून घ्यायचे आहेत फ्लॉवर आणि कांद्याबरोबर. तर इथे तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भाज्या ह्याच्यासोबत वापरू शकता. तर आता वाटाणे घालून घेतलेत. वाटाणे आपण तेलावर फ्लॉवरबरोबर आणि कांद्याबरोबर परतून घेऊया थोडा वेळ. नंतर आपल्याला हे पुन्हा थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे, कारण वाटाणे फ्लॉवर हे शिजण्याला खूपच वेळ लागतो कधीकधी आणि टोमॅटो घातल्यावर ते जास्त लवकर शिजत नाही. म्हणून आपण एक ते 4-5 मिनटं ठेवूया. नंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि आपण आता याच्यात हिंग घालून घेणार आहोत, कारण मी फोडणीत हिंग घातलं नव्हतं. आता पुन्हा हिंग घालून ही भाजी मी चांगली परतवून घेणार आहे. ही भाजी आपल्याला जास्त अशी परतवूनच करायची आहे, कारण असं झाकण लावून शिजत ठेवलं तर टाईम लागेल. तर आता मी हे काजूगर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत गरम पाण्यात घालून आणि आता ते घालून घेते. तुम्ही इथे आपले सुके काजूगर पण वापरू शकता. तर ही उसळ ना खूप छान लागते. आता मी हा बटाटा पण घालून घेतला आणि काजूगर या भाजीबरोबर चांगलं हे ढवळून घ्यायचं आहे. तर आपल्याला आता थोडा वेळ हे झाकण लावून ठेवायचं आहे. 5-6 मिनटं मंद गॅसवर ठेवून द्यायचं आहे. झाकणावर पाणी ठेवायचं आहे. 5-6 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून घेतलेलं आहे. आपली भाजी साधारण रंग बदललेला आहे आणि साधारण अशी शिजत आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता ह्याच्यात आपल्याला हे आपण वाटण करून घेतलेलं ना, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचं, ते आपण घालून परतवून घेणार आहोत थोडा वेळ भाजी. 3-4 मिनटं भाजी आपली परतून झाली आहे. आता आपण ह्याच्यात टोमॅटो घालणार आहे. एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे. हा सुद्धा या भाजीबरोबर चांगला परतून घ्यायचा आहे आणि आपल्याला नंतर पुढचं साहित्य घालायचं आहे.
भाजी आपली चांगली परतून झाली. इथं अर्धा चमचा फक्त मी हळद वापरलेली आहे आणि उरलेलं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा ही चांगलं परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा भाजक्या जिऱ्याची पावडर घालून घ्यायची. ती घालून चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला याच्यात थोडं पाणी घालायचं आहे. तर हे मी वाटपाचं पाणी घातलेलं आहे. आणखीन मी पाणी बाजूला गरम ठेवलेलं करत ते घालून घेते. एक पेला जवळजवळ छोटा हे पाणी मी घातलेलं आहे. आपल्याला नंतर याच्यात आता पाणी वापरायचं नाही. तर चांगलं पाणी घालून ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. म्हणजे भाज्या शिजण्यासाठीच आपल्याला हे पाणी आपण वापरलेलं आहे. आता थोडा वेळ आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. जास्त पण पातळी भाजी करू नका. तर आता मी हे थोडा वेळ झाकण लावून ठेवणार आहे. एक 5-6 मिनटं आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी ठेवायचं आहे. तर आता 5-6 मिनटं झालेली आहेत. आपण आता झाकण काढून घेणार आहोत आणि भाजी चांगली मिक्स करून घेणार आहोत. तर साधारण आपली भाजी आता शिजत आलेली आहे. अजून थोडा वेळ आपल्याला ही भाजी ठेवायला लागणार आहे. तर आता आपण ह्याच्यात पुढचं साहित्य घालून घेऊया. भाजी चांगली मिक्स करून घेतली आहे. आता आपण ह्याच्यात ही अर्धा वाटी आपली घरातली दुधावरची साय घालून घेतली. ती चांगली फेटून घ्यायची आणि घालून घ्यायची. ह्यानी भाजीला चव पण खूप छान लागते. थोडंसं ह्याच्यात आपल्याला त्याच्यातलं पाणी घालून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. भाजी एकदा चांगली पुन्हा ढवळून घ्यायची आहे. त्याच्या आधी आपण ह्याच्यात थोडी कसुरी मेथी घालून घेणार आहोत. इथे तुम्ही ताजी मेथी वापरली तरी चालेल. तर इथे एक छोटा चमचा मी कसुरी मेथी घातलेली आहे. इथे तुम्ही नारळाचं दूधसुद्धा वापरू शकता. साय चांगली मिक्स होण्यासाठी आपण ही भाजी थोडा वेळ ढवळून घेऊया. तर ढवळून घेतल्यावर याच्यात आपल्याला आवडत असल्यास तुम्हाला साखर घाला. अगदी थोडी पाव चमचा. तर मी इथे वापरलेली आहे साखर. मला अशा भाज्यांमध्ये साखर थोडी लागते म्हणून मी पाव चमचा साखर घातलेली आहे. साखर घालून एकदा ढवळून घेतलं आहे आणि आता आपल्याला ही भाजी चांगली झाकून ठेवायची. 7-8 मिनटं मीडियम फ्लेमवर ठेवायचे आणि झाकणावर पाणी ठेवायचं आहे आणि ही भाजी आपली खाण्यासाठी रेडी होईल. तर आता ही भाजी ढवळून मी झाकून ठेवते. थोडीशी पुन्हा कोथिंबीर घालते वरून आणि नंतर आपण ही भाजी बघूया. झाकणावर आठवणीने पाणी ठेवायचे. भाजी कुठे लागली नाही गेली पाहिजे. तर 7-8 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता भाजीचा लूक किती छान प्रकारे रंग आलेला आहे भाजीला आणि आपली भाजी पण छान प्रकारे शिजलेली आहे आणि भाजीचा वास पण खूप सुंदर येतो आहे आणि ही भाजी तर चवीला खूप अप्रतिम लागते. तर कधी तुम्हाला ओले काजू मिळाले तर ही भाजी नक्की ट्राय करा. पुरीबरोबर चपातीबरोबर चव खूप छान लागते. तर आता आपण भाजीचा गॅस बंद केलेला आहे आणि भाजी आता आपण सर्व केलेली आहे. तर बघू शकता भाजी किती छान प्रकारे दाटसर अशी झालेली आहे आणि ही भाजी तुम्ही एकदा खाल्लीत तर तुम्ही पुन्हा या पद्धतीने बनवाल. तर कधीतरी उपवासाला कांदा लसूण न घालता ही भाजी तुम्ही ट्राय करा. आपण मसाला घालून या भाज्या नेहमीच करत असतो, पण एकदा हे ओलं वाटण घालून या पद्धतीने या भाज्या खूप छान लागतात आणि चवीला तर अप्रतिम अशा लागतात. त्याचा स्वाद वेगळाच असा लागतो. तर नक्की या पद्धतीने ही भाजी ट्राय करा. रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.